नमस्कार. बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच नगरपालिका नगर परिषदा निवडणुकांचे कल अगदी शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत किंवा शेवटचा अर्धा तास आहे. खरं तर याच्यानंतर संपूर्ण स्थिती जी आहे ती स्पष्ट होईल. मात्र जे नवीन कल आहेत त्यानुसार भाजप 17 नगरपालिकांसह दुसऱ्या स्थानावर आहे, काँग्रेस 20 नगरपालिकांसह पहिल्या स्थानावर आहे, राष्ट्रवादीचा सुद्धा दुसरा क्रमांक आहे, शिवसेना 14 नगरपालिकांसह मात्र तुर्तास चौथ्या स्थानावर आहे. स्थानिक आघाड्या ज्या आहेत वेगवेगळ्या काही राजकीय पक्षांनी किंवा स्थानिक लोकांनी एकत्र येऊन केलेल्या त्या 11 ठिकाणी तर 22 ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे. नगराध्यक्ष पदाचा जर का विचार केला तर भाजपचे नगराध्यक्ष 28 ठिकाणी निवडून आले, शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 10 ठिकाणी, काँग्रेसने जे उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता दिले होते त्यांच्यावर 14 ठिकाणी लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे, तर राष्ट्रवादीनं 9 ठिकाणी बाजी मारली आहे. अपक्ष आणि अन्य जे आहेत ते 15 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी स्वबळावर, स्वतःच्या प्रतिमेवर, स्वतःच्या संपर्कावर हे विजयी झालेले आहेत. आणि आता आपल्यासोबत या नगरपालिकेच्या नाक्यावर जे काही निकाल येत आहेत, कल येत आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी विविध मान्यवर आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, प्रमोद चुंचुवार, अतुल कुलकर्णी आणि अभय देशपांडे हे 3 मान्यवर पत्रकार विश्लेषक आहेत आपल्यासोबत. मगाशी नारायण राणे यांनी जे काही गंभीर आरोप केलेत त्याला जोडून जर का पुढे बोलायचं झालं तर तरीसुद्धा काँग्रेसची स्थिती अशी आहे की 20 ठिकाणी काँग्रेस ही नगर परिषदांमध्ये जिंकलेली आहे, तर 14 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जिंकलेले आहेत. अतुलजी, पहिली काय तुमची प्रतिक्रिया या सगळ्यानंतर की एकीकडे नारायण राणे यांनी म्हटलंय ते खरंच गंभीर आहे, पक्षातले संबंधित ज्येष्ठ नेते म्हणजे माणिकराव आणि अशोकराव त्याला उत्तर देतीलही कदाचित पुढच्या काही काळात, पण तरीही काँग्रेस आत्ताच्या आकड्यांनुसार सगळ्यात पहिली आहे. नगरपालिकांचे निकाल हा एक विषय आहे, पण मी जाणीवपूर्वक राणेंना हाही प्रश्न विचारला होता की विधान परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र का आले नाही. आले असते तर आज जे चित्र आहे ते राहिलं असतं का. पण त्याच्या मागची ती देखील पार्श्वभूमी आहे राणेंच्या चिडण्याची म्हणू किंवा संताप व्यक्त करण्याची. ज्या पद्धतीने गेले काही दिवस काँग्रेसमध्ये जे चाललंय ते चालू द्या, फार विरोध करायचा नाही, फार कोणी काही बोलायचं नाही, हे काही चित्र तयार झालेलं आहे. इतके विषय आजूबाजूला असताना या विषयांचं एक चांगलं भांडवल करून पक्ष बांधणीसाठी हे विषय वापरता आले पाहिजेत, ही खदखद राणेंनी त्यांच्या बोलण्यातून बोलून सांगितलेली आहे. मुंबई काँग्रेसची काय अवस्था आहे ती सगळ्यांना माहिती आहे, प्रदेश काँग्रेसमध्ये काय चाललंय तेही सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये राणेंनी ज्यांचं कर्तृत्वावर पदं दिली पाहिजेत ती वशिल्यावर देऊ नका हे जे मत व्यक्त केलंय याच्यामध्ये अनेक ध्वनितार्थ आहेत. ते अशोक चव्हाण असतील, माणिकराव ठाकरे असतील किंवा मोहन प्रकाश असतील पक्षाचे प्रभारी, सगळ्यांना त्यांनी एकाच विधानामध्ये आणि सगळ्यांच्या वागण्या बोलण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा विषय निश्चितपणे काँग्रेस पक्षात तरी खूप गंभीरपणे याच्यावर चर्चा होईल असं माझं नक्की मत आहे. नेमकं नारायण राणे काय म्हणाले एबीपी माझाकडे या नाक्यावर स्पष्टपणे या सगळ्या संदर्भातलं मत नोंदवताना काय सनसनाटी आरोप केलेत नारायण राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना आपण पाहूया. काँग्रेसने आता चालू असलेल्या विषयामध्ये जे काही विषय जनतेला पोषक नाही असे विषयामध्ये रस घेऊन काँग्रेसने ज्या प्रकारे उठाव करायला पाहिजे त्या प्रकारे उठाव होताना दिसत नाहीये. गांभीर्याने कोणताही विषय घेऊन सरकारविरुद्ध आंदोलनाची भूमिका, प्रतिकाराची भूमिका काँग्रेस घेत नाहीये. आखो देखा हाल फक्त पाहत राहत आहेत. आणि म्हणून काँग्रेसला कार्यकर्ते तयार आहेत पण नेते तयार नसल्यामुळे ही मुसंडी घेता येत नाही. आणि ती भविष्यात जर घेतली नाही तर यशाची अपेक्षा न ठेवता पक्ष म्हणून ठीक आहे, पद म्हणून ठीक आहे, आज कर्तृत्वावर पद न मिळता वसिल्याने पद देणं बंद होत नाही तोपर्यंत काय अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. अनेक जिल्ह्यामध्ये आज स्थानिक स्वराज्य 100% काँग्रेसकडे आहे. अशा ठिकाणी कोणाला MSc दिलं जात नाही किंवा तिकडे पदं दिली जात नाही. आणि आता एवढे विषय आहेत, नोटबंदीचा विषय, याचं मोठ्या प्रमाणात प्रबोधन जनमानसात ग्रामीण भागात केलं असतं तर आज ॲडव्हान्टेज मिळालं असतं. पण कोण घराच्या बाहेरच पडत नाही आहेत. मराठा आरक्षणाचा विषय मराठ्यांनी चालवला नेत्यांनी,
ते आम्ही लांबून बघत राहिलो, कोण इन्व्हॉल्वमेंट होत नाहीये. तर हे विषय घेऊन जर काँग्रेस रस्त्यावर येईल, आंदोलन करेल, तर हेच मतदार काँग्रेसच्या जवळ येतील ना. त्यामुळे नारायण राणे यांच्या आरोपाने काँग्रेसमध्ये निश्चितपणे मोठा अनेकांना धक्का बसला असेल. नारायण राणे पुन्हा एकदा आक्रमक झाले. दरम्यान एक बातमी येते खेडमधून. आपल्या बाजूच्याच रायगड जिल्ह्यातल्या खेड नगर परिषदेत मनसेची सत्ता होती यापूर्वी, मात्र आता मनसेची सत्ता इथून गेल्या. इथे शिवसेनेला 10 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादी आणि मनसेची इथं आघाडी झाली होती. आपण एक वेगळ्या प्रकारचं चित्र खेडमध्ये बघितलं. राष्ट्रवादी आणि मनसे यांना मिळून 7 जागा मिळाल्या आहेत. आणि इथे एक मात्र वेगळं चित्र दिसतंय की नगराध्यक्ष जो आहे तो मात्र हा मनसेचा निवडून आलाय. त्यामुळे मनसेची एकमेव धाकधूक खरं तर नगर परिषदांच्या अनुषंगानं. प्रमोद चुंचुवारात आपल्यासोबत. प्रमोद, काय सांगाल, मनसेची एकमेव धाकधूक होती त्या अर्थानं नगर परिषदांमधली? आता मनसेची आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपासून किती विश्वसनीयता कमी झालेली आहे ते आपण विधानसभा लोकसभेच्या निकालानंतर बघत आलेलं आहे. स्वतः राज ठाकरे साहेबांनी निवडणुका लढणार असं जाहीर केलं आधी लोकसभेच्या निकालानंतर, आणि नागपुरात जाऊन त्यांनी घुमजाव केलं. तर त्यामुळे आंदोलनं घोषित करायची. आता आपण एका चित्रपटाच्या प्रसंगी सुद्धा बघितलं होतं की एका चित्रपटाला प्रदर्शित होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली, आणि नंतर मुख्यमंत्र्याकडे बैठकीत काय ठरलं हे गुपित आहे, पण त्यानंतर त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं. तर एकूण विश्वसनीयता जी आहे मनसेची आणि त्यांच्या आक्रमकतेबद्दलची ती दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. नगराध्यक्ष निवडून आला तो कदाचित तो उमेदवार तो सर्वोत्तम असला पाहिजे, पण थेट जे बहुमत आहे ते त्यांनी गमावलेलं आहे. आणि तेच बाकीच्या ठिकाणी पण यवतमाळ जिल्ह्यात वणीमध्ये पण मनसेची ताकद चांगली होती. तिथला एक मोठा कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता होता. तिथले आता निकालाचे ट्रेंड दिसत नाहीत, पण हा सर्वकडेच मनसेला असा धक्का बसणार आहे. निश्चित. अभय देशपांडे, याच्यात काही जोडायचं आहे आणखीन? मला वाटतं की या सगळ्या निवडणुकीचा एक पण आत्तापर्यंत जे निकाल आले आहेत त्याचा एक त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं लक्षात येतं की थेट निवडणुका घेण्याचा निर्णय हा भाजपला फायदेशीर ठरलेला आहे. कारण नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची ज्यावेळेस पूर्वीची जी पद्धत होती त्या पद्धतीप्रमाणे जर बघितलं तर मागच्या 2011 साली झालेल्या निवडणुकांनंतर भाजपाच्याकडे मला वाटतं 5 किंवा 6 ठिकाणी त्यांचा नगराध्यक्ष होता. परंतु या निवडणुकीमध्ये नंतर त्यांची संख्या वाढलेली आहे. थेट नगराध्यक्षाचा फायदा वाढलेला आहे. ज्यावेळेस स्थानिक केडर तुमचं फारसं मजबूत नसतं अशा वेळेस जास्तीत जास्त मोठा कॅनव्हास करून त्याचा पक्षीय निवडणुकीचं स्वरूप देणं, त्याला सार्वत्रिक निवडणुकीला, याचा एक फायदा होतो तो दिसतोय त्यात. दुसरं याच्यामध्ये हे आहे की या निवडणुकीमध्ये जेवढ्या पद्धतीने भाजपा आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली, ज्या पद्धतीने त्यांनी मोर्चे बांधणी केली होती त्याचे परिणाम त्यांना दिसत आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना यांची त्या दृष्टीने नारायण राणे बोलले ते खरं आहे की या निवडणुकीमध्ये ठराविक काही स्ट्रॅटेजी म्हणा किंवा प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी म्हणा या दृष्टीने ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजे होते तसे झालेले नाही आहेत. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जे काम करणं अपेक्षित होतं रस्त्यावर उतरून फक्त विधानसभेपुरतं किंवा विधिमंडळापुरतं मर्यादित नव्हे किंवा प्रेस नोट काढण्यापुरतं मर्यादित नव्हे, तर लोकांची आंदोलनं उभा करण्यासाठी, लोकांच्या प्रश्नांवर ते जनमत निर्माण करण्यासाठी जे काय करणं आवश्यक अपेक्षित होतं ते झालेलं नाही. त्याचे परिणाम दिसत आहेत. तरी पण एक अर्धनागरी भाग ज्याला म्हणतो, जर शहरं नाही आहेत ना धड खेडी नाही आहेत, अशा भागामध्ये काही समीकरणं असतात. त्या समीकरणामुळे आणि परंपरागत मतदारांमुळे काँग्रेसला आपली थोडी बहुत ताकद आता राखता आलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये डिमॉनिटायझेशन असेल किंवा मराठा मोर्चा असेल याचे फार मोठे परिणाम किंवा ज्याच्यामुळे फार मोठी उलथापालथ झाली आहे असं दिसत नाहीये. मला वाटतं आतापर्यंत हाती आलेल्या निकालांचा एक साधारणतः निचोड म्हणलं तर तो असा नाही. पण अतुलजी, याच्यात असं नाही वाटत की ज्याचा उल्लेख आता अभय देशपांडे यांनी केला की थेट नगराध्यक्ष निवडण्याचा फायदा भाजपला झाला, पण याच्यात भाजपने आणखीनही एक साधलं, कारण स्थानिक ठिकाणी स्थायी समिती नावाची जशी महापालिकेत रचना असते की ज्यांच्याकडे सगळ्या आर्थिक नाड्या असतात, इथे नगराध्यक्षाच्याकडे ते सगळे अधिकार असतात. त्याच्यामुळे ही संख्या भाजपची वाढणं हे किती महत्त्वाचं आहे? मिलिंदजी, भाजप हा असा पक्ष आहे की जो स्ट्रॅटेजी करून आणि व्यवस्थित नियोजन करून काम करणारा पक्ष आहे. मनात आलं म्हणून केलं एवढा मर्यादित हेतू त्यांचा कधी नसतो. या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट निवडणे याच्या मागे त्यांच्या डोळ्यासमोर पुढे येऊ घातलेली विधानसभा आहे. या विधानसभेत 122 आमदार निवडून आले भाजपचे.
पण ते कसे आले हेही आपल्याला माहिती आहे की अन्य पक्षातून अनेकांना त्यांना आपल्याकडे घ्यावं लागलं. काही काँग्रेसमधून आले, काही राष्ट्रवादीमधून आले, काही अजून कुठून आले. विधान परिषदेला सुद्धा आता त्यांनी जेवढे लोक घेतले ते बाहेरचे लोक घेतले. त्यांना स्वतःची अशी टीम तयार करायची आहे, स्वतःची फळी उभी करायची आहे. या विधानसभेत 150 आमदार नवीन आलेले आहेत, पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. अशा परिस्थितीत यातले किती पुढच्या वेळेस टिकतील, किती निवडून येतील, हा प्रश्न त्यांनी निश्चितपणे त्यांच्या अजेंड्यावर घेतलेला आहे. त्यामुळे या नगरसेवकांमधून त्यांना पुढचे उमेदवार आमदारकीचे ठरवायचे आहेत. त्या दृष्टीने त्यांचं हे नियोजन अतिशय जाणीवपूर्वक त्यांनी केलं. अनेकांनी त्यांना विरोध केला की मागच्या वेळेस ही योजना फेल गेली होती, थेट नगराध्यक्ष निवडण्याची काही यश मिळालं नाही, शहराचं वाटोळं झालं वगैरे वगैरे अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. पण हे त्यांनी अतिशय स्ट्रॅटेजिकली जाणीवपूर्वक घेतलेला हा निर्णय होता. आणि जसं आता अभय म्हणाले की याचा त्यांना निश्चित फायदा झालेला आहे, कारण त्याच्यामागे नियोजन होतं. आणि तुम्ही बघितलं असेल तर शिवसेनेकडून फारसं कोणी फिरलं नाही महाराष्ट्रात, पण देवेंद्र फडणवीसांनी रोज किमान 5-5, 6-6 ठिकाणी सभा घेतल्या. ते स्वतः प्रत्येक ठिकाणी फिरले, कारण त्यांना स्वतःची देखील एक टीम उभी करायची या निमित्ताने. बरोबर. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ते गेले ते जर आपण काढले, कुठे कुठे कुठल्या कुठल्या नगरपालिकात ते गेले आणि निवडून आलेले नगराध्यक्ष कुठले ते बघितले, तर त्यांचं पुढचं टार्गेट काय आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना पुढची आखणी करायची ही आपल्याला लक्षात येते. त्यामुळे ही त्यांची यशस्वी खेळी आहे असं मला वाटतं. प्रमोद चुंचुवार. नक्की अतुलजींच्या मताशी मी सहमत आहे, कारण मतदारांचा बेस जितका वाढत जातो तितका भाजपला फायदा होतो, असं यापूर्वी पण आपण अनुभव घेतलेला आहे. आणि जेव्हा वार्डच्या ऐवजी प्रभागाची पद्धत आली तेव्हा सुद्धा भाजपची ताकद वाढली, कारण एका ठिकाणी 2 माणसं निवडून द्यायचं म्हटलं की मतदारांची संख्या वाढते आणि त्यांच्यासमोर ऑप्शन येतात. तर अतुलजींनी म्हटलं तसं एक नवी टीम ते उभी करणारच आहेत. मात्र याच्यामध्ये सगळ्यात गंभीर प्रश्न जो आहे तो राजकीय फायदा भलेही भाजपला होणार असेल, फडणवीसांना होणार असेल, महाराष्ट्राच्या विकासाचा जो खेळखंडोबा नगर विकासाचा होणार आहे त्याचं काय, याच्याबद्दल आपण चिंतन करायला पाहिजे. ठीक आहे, निकाल आज होत आहे, आपण आज त्याचं विश्लेषण करू, त्याचं सेलिब्रेशन भाजपच्या कार्यालयातही होईल. परंतु असं समजा की नगराध्यक्षाच्या विरुद्ध 1 वर्ष अविश्वास ठराव आणता येत नाही, म्हणून ज्यांचं बहुमत आहे, म्हणजे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले म्हणून ज्यांचं बहुमत आहे ते शांत बसतील. पण 1 वर्ष संपल्यानंतर काय, त्याच्यानंतर जेव्हा त्याविरुद्ध अविश्वास ठराव होईल तेव्हा पुन्हा नगराध्यक्षाची निवडणूक आपण घेणार आहोत का, आणि त्याच्यासाठी सगळा वेळ घालणार आहोत का. आणि जे मगाशी राणे साहेबांनी सांगितलं की नगराध्यक्षांनी मांडलेला ठराव फेटाळण्याचा अधिकार बहुमत असलेल्या अन्य पक्षाला आहे, म्हणजे नगराध्यक्ष ठराव मांडत जातील आणि अन्य पक्ष तो फेटाळत असतील. आता आपण बघतो महापालिकामध्ये जरी बहुमत आज शिवसेनेचं असलं मुंबईच्या महापालिकेत तरी सुद्धा, किंवा तिकडे राष्ट्रवादीचं असलं नवी मुंबईत, तरी आयुक्ताच्या माध्यमातून सरकार नियंत्रण ठेवत असतं. त्याचं उट्ट आज बाकीच्या ठिकाणी बाकीचे पक्ष काढतील. तर हा जो संघर्ष होणार आहे महापालिका नगरपालिका, त्याची किंमत महाराष्ट्राच्या नगर विकासाला, एकूण शहरांच्या विकासाला सोसावी लागेल. त्याचा विचार व्हायला पाहिजे. आपण हेच केशव उपाध्यायांना विचारू. केशव उपाध्याय, तुमची स्ट्रॅटेजी मग पुढच्या काळात थेट अशी आहे का की आता नगराध्यक्ष आला की हळूहळू आणखीन हातपाय पसरायचे आणि मग बाकीच्या लोकांनाही आपल्या कवेत घ्यायचं आणि मग विकासाच्या करता आम्ही हे सगळं करतो म्हणून तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, असं पुन्हा एकदा ठासून सांगायचं? असं आहे की राजकीय पक्ष म्हणून आपला विस्तार करणं त्यात गैर काहीच नाही. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारत की हळूहळू, तर राजकीय पक्ष आमचं काम आहे लोकांना जाणं, आमचा बेस विस्तार करणं. पण निवडणुकीच्या माध्यमातून म्हटलं की याच्यात नुकसान होणार आहे शहरांचं, प्रमोद चिंचवरांच्या प्रश्नांकडे उत्तरात येतो. प्रमोद चिंचवर पत्रकार आहेत, शेवटी विश्लेषण करण्याचा अधिकार आहे. पण मुळामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर तो तरी पहिल्यांदा मोकळेपणाने स्वीकारा, लगेच प्रश्न उपस्थित करायला. आता हे यातून नुकसानच होणार आहे. म्हणजे आतापर्यंत जे सगळं चाललं होतं नगरपालिकेमध्ये ते खूप छान चाललं होतं, अजिबात खेळखंडोबा होत नव्हता विकासाचा. आता हे आल्यामुळे दोन आता काही विकास होणारच नाही, अशा प्रकारचं कन्क्लुजन या क्षणाला लगेच काढून लगेच प्रश्नचिन्ह भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काही नवीन केलंय हे मला वाटतं थोडंसं घाईचं होईल. कन्क्लुजन कारण नंबर 1, शेवटी असेल लोकशाहीमध्ये नगराध्यक्ष स्थान आहे, त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावं लागेल. शहराच्या विकास प्रश्न सगळ्यांना एकत्र येऊन, शेवटी आपली परंपरा आहे, आपल्याकडे अनेक वेळा दिसलेलं आहे की विकासाच्या प्रश्नावर भलेही ते विरोधी असतील तरी ते एकत्र येतात. ते चित्र लहानपणी अधिक चांगल्या पद्धतीने दिसूही शकेल. आपण लगेच निराशावाद काय दाखवायचा की नाही आता पुढे होणारच नाही बरं का काही, असं आता सगळे विरोधातच होईल सगळं अंडरस्टँडिंग असतं. नाही बघा, हे आपण पत्रकार जरी असलो तरी प्रत्येक वेळी नकारात्मक विचार करण्याची मला असं वाटतं आवश्यकता नाही. याच्यात सकारात्मक विचार आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जर विकासाचा प्रश्न पुढे घेऊन जात असेल त्या शहरामध्ये, त्या विकासासाठी काही चांगल्या योजना राबवल्या जाणार असतील आणि त्या नगराध्यक्षाचं ते कौशल्य असेल त्याला ते करावं लागेल, सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागेल. चांगलंच होईल. हे करण्यामागं भाजपची एक अतिशय चांगली अंडरस्टँडिंग आहे असं म्हणता येईल. नाही, एक असं आहे की जुन्या पद्धतीमध्ये असतील किंवा नगराध्यक्षाच्या थेट निवडणुकीमध्ये असेल, या दोन्ही पद्धतीमध्ये काही त्रुटी होत्या, काही फायदेही आहेत.
जुन्या पद्धतीमध्ये नगरसेवकांनी एकजूट करून कुठलाही नगराध्यक्ष सोयीचा नसेल तो हटवणे, त्याच्यासाठी दरवर्षी व्हायचं त्याच्यासाठी ती अस्थिरता त्यावेळेस होती. ती अस्थिरता म्हणजे आता एक आहे की या पद्धतीमध्ये ती अस्थिरता नसेल की त्याच्यासाठी सारखा अविश्वास ठरावाचा अस्त्र उभारणं वगैरे हे नसेल. लोकांमधून थेट निवडून आलेला नगराध्यक्ष आहे, त्याला लोकांचं पाठबळ असतं आणि ज्यावेळेस लोकांचं पाठबळ असतं त्यावेळेस नगरपालिकाच्या म्हणजे असं म्हणता येईल की याच्यात पक्षाच्या विकासासह भाजपने अनेक पक्ष एकाच गोळीत मारलेत. नाही, दोन्ही गोष्टींमध्ये काही त्रुटी आहेत हे मी मगाशी पण सांगितलं. पण याचा फायदा एक होईल की हे नगराध्यक्ष जे निवडून आलेले आहेत त्यांच्यावर एक अकाउंटेबिलिटी नावाचा जो प्रकार असतो तो असेल. एक आवश्यकता आज आहे की नगराध्यक्षांचे अधिकार काही वाढवण्याची आवश्यकता आहे. काही थोड्या प्रमाणात त्यांना आर्थिक अधिकार दिलेले आहेत, पण मला वाटतं की खूप तुटपुंज आहेत. त्यांना ते अधिकार असावेत. आणि नगरपालिकेची जी काउन्सिल आहे, शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताचा कारभार असतो, त्याच्यामुळे त्यांचे अधिकार कमी न करता हे समन्वय दोन्ही याच्यामध्ये राहील. असा कुठला सुवर्णमध्य काढावा लागेल, कारण प्रत्येक प्रस्ताव हा राजकीय हेतूने फेटाळता येणार नाही. काही गोष्टी ज्या असतात ज्यावेळेस नगरविकास खात्याला, म्हणजे आपण म्हणतो की याच्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून नगरविकास विभागाचं आणि एक प्रकारे सरकारचं त्यांच्याकडे कंट्रोल आहे, तो तर आयुक्ताच्या किंवा सीओच्या माध्यमातून सुद्धा असतोच. म्हणजे त्याच्यामध्ये फार मोठा फरक पडेल असं वाटत नाहीये. पण एक आहे की याच्या पुढे जिथे नगरपालिका आणि जिथे बहुमत त्याच पक्षाचा आहे आणि त्याच पक्षाचा नगराध्यक्ष आहे, तिथलं कामकाज इतर महानगरपालिकांच्या तुलनेत अधिक सक्षम आणि प्रभावीपणे चालेल. म्हणजे राजकीय भाषेत जर का बोलायचं झालं तर भाजपनं खूप चांगली अशा प्रकारची रणनीती आखली की आजचे दिन हे लोकांना येतीलच कदाचित काही काळाने, मात्र पक्षाचे आजचे दिन येतील, कारण पक्षाचं डेव्हलपमेंट अभयच्या मुद्द्याला मी फक्त थोडंसं पुढे नेतो की ज्या पद्धतीने अभयने आता सांगितलं, आता आपण जे इथं 23 त्रिशंकूचा आकडा सांगतोय, आम्ही आता तेच बोलत होतो की हे 23 त्रिशंकू जरी असल्या तरी तिथं काही फरक पडणार नाही. तिथला नगराध्यक्ष लोकांनी निवडून दिलेला आहे, तो 1 वर्ष कायम राहणार आहे. त्याच्यावर जर कोणाला अविश्वास आणायचा असेल किंवा तो त्यांना नको असेल तर त्याच्या 1 वर्ष तुम्हाला कुठलाही अविश्वास ठराव आणता येणार नाही. आणि जर तिथला नगराध्यक्ष जो निवडून आलेला आहे 23 पैकी जे काही संख्या होईल फायनल, तो जर खरोखर राजकीय दृष्ट्या चतुर असेल तर तो त्या सगळ्या उरलेल्या नगरसेवकांना कशा पद्धतीने अंडरस्टँडिंग ठेवून काम करायचंय याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. त्याच्यामुळे आज त्या त्रिशंकूचा आहे तसा काही कोणाला थेट फरक पडणार नाही. केशवजी थोडक्यात शेवट जाता तुम्ही फक्त रणनीती खूप छान आखली वगैरे सांगताय, पण केवळ रणनीतीचा उपयोग नसतो. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये हाच फरक आहे. म्हणजे आता काँग्रेसच्या नेत्यांचं आपण वक्तव्य ऐकलं आणि मला त्यांचा अंतर्गत प्रश्न मला तर बोलायचं नाही, पण मुळामध्ये वरपासून खालपर्यंत काँग्रेसबद्दल विश्वासार्हता नाही आहे. आणि भारतीय जनता पार्टीने आपल्या सरकारची कामं आणि खाली आम्ही काय करू इच्छितो नगरपालिकांमध्ये हे प्रभावीपणे आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलो. मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील किंवा अगदी स्थानिक स्तरावरचे आमचे नेते असतील, ते लोकांपर्यंत घेऊन गेले, विषय विकासाची भूमिका घेऊन गेले. त्यातून चेंज बघायला मिळतोय हे. आणि आज भारतीय जनता पार्टी नंबर 1 दिसते. म्हणजे नगरपालिकेच्या सगळ्या जागा जर काढल्या तर तिथून मोठा फरक आहे. म्हणजे पहिला नंबर वरती भारतीय जनता पार्टी 400च्या पुढे आता सध्या लेटेस्ट आकडा आहे. बाकीचे पक्ष 200च्या आसपास अडकलेले आहेत. तुमचा आकडा आता नगराध्यक्षाचा 38च्या पुढे माझ्याकडे आलेला आकडा आहे, तुमच्याकडे 28 दाखवला जातोय, पण तो बदल होईल. त्यामुळे मुळामध्ये विश्वासार्हता, भारतीय जनता पार्टीची विश्वासार्हता विकासासाठी जनतेमध्ये जी आहे त्याच्यामुळे हा बदल आज दिसतोय. अगदी छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर थोडासा वेळ आहे आपल्याकडे अगदी थोडक्यात विश्लेषण अंतिम करण्यासाठी. थोडासा ब्रेक नगरपालिकेच्या नाक्यावर पाहता. ब्रेकनंतर नगरपालिकेच्या नाक्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण सकाळपासून बोलतो आहोत की नाक्यावर सध्या ग्रामीण भागात कोण जिंकलं, का जिंकलं, कोण हरलं, कसं हरवलं याची जी चर्चा चालली आहे त्याच्या संदर्भातनं आपण बातचीत करत आहोत. आणि टी व्ही स्क्रीनच्या वर जर का तुम्ही पाहिलं तर बहुमताची संख्या काय आहे ती, आणि स्क्रीनच्या या बाजूला जर का तुम्ही पाहिलं तर नगराध्यक्ष कोणाचे किती निवडून आलेत हे आपल्याला दिसतंय. आणि आपल्यासोबत चर्चेत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, पत्रकार प्रमोद चुंचुवार, अतुल कुलकर्णी आणि अभय देशपांडे. आपण साधारण शेवटच्या भागाकडे आहोत. अतुल कुलकर्णीपासून सुरुवात करूया. अतुलजी, काय वाटतं ह्याचा नेमका आता अंतिम चित्र स्पष्ट व्हायचं आहे, थोडासा आणखीन एक अर्धा तास जाईल, त्याच्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल.
असं वाटतंय की याचा भाजपला खूप चांगला फायदा होईल, मग अगदी विधानसभेतली लढाई असो किंवा आगामी महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुका असोत, भाजप शिवसेनेतले संबंध किंवा काँग्रेसचे अंतर्गत सगळं राजकारण, राण्याने केलेले आरोप, कसं पाहता या सगळ्याकडे? या निकालानंतर एक नक्की आहे की भाजपचा याच्यात मोठ्या प्रमाणावर फायदा दिसतोय. आत्ता या क्षणाला जरी 20 जागा भाजपच्या दिसत, 20 नगरपालिका दिसत असल्या भाजपच्या, तरी देखील त्यांची संख्या वाढेल. कारण ही जी टोटल आपण देतोय 147 ती काहीतरी 120च्या आसपास होती आहे, तर आणखी जागा त्या वाढतील. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये याचा परिणाम असा होईल की येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी गमावण्याच्या मनस्थितीत नसेल. परिणामी ते दोघंही आघाडी करतील आणि त्यांना त्याच्याशिवाय पर्याय दिसत नाही आज तरी. कारण आत्ता नगरपालिकांची सत्ता जातीये, म्हणजे शहरांमधली जातीये, उद्या ग्रामीण भागातली सत्ता जर आपल्या हातातली जाणार आहे हे लक्षात आलं तर काँग्रेस राष्ट्रवादीकडे फार काही उरणार नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत त्यांना एकत्र यावं लागेल असं सांगणारा हा निकाल आहे. त्याच्यामुळे त्यांना दुसरा पर्याय दिसत नाही. शिवसेनेला उद्धव ठाकरे फारसे कुठे फिरले नाहीत. शिवसेनेचे काही मंत्री थोडे बहुत फिरले तरी देखील त्यांना 14 नगरपालिकांमध्ये यश मिळताना दिसतंय. याचा अर्थ असाही आहे की बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आणि विरोधक आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूनी ढोल वाजवणं हा जो काही प्रकार आहे त्याच्यातून जे काही यश मर्यादित मिळणं अपेक्षित असतं तेवढं शिवसेनेला मर्यादित यश मिळालेलं आहे. मला आपल्याकडे फक्त उत्सुकता एकाच आकड्याची आहे की जी त्रिशंकू किंवा स्थानिक आघाडी आपण त्याच्यामध्ये भाजप शिवसेनेकडे किंवा काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाणारे किती आहेत. जसं उदयनराजेंचं आहे ते आहेत राष्ट्रवादीची, पण त्याची स्वतंत्र आघाडी होती. असे किती जण आहेत आणि ते नेमके कुठल्या विचारधारेचे आहेत हे कळल्यानंतर हे चित्र आपल्याला ते पुढच्या काही तासात स्पष्ट होईल की ते नेमके कुठे जात आहेत आणि त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. प्रमोदजी, आपल्याकडे तुमच्याकरता 1 मिनिट आहे फक्त, काय सांगाल? मला असं वाटतं की जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीला एकत्र होण्याशिवाय तो पर्याय नाहीच आहे. पण जिल्हा परिषदेमध्ये जरी या निवडणुकीत नोटबंदीचा परिणाम दिसला नसला तरी नोटबंदीचे खरे फटके हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना बसत आहेत आणि ते पुढच्या महिन्यापासून त्याचे चटके जास्त जाणवायला लागतील. आता फटके आहेत, नंतर चटके जाणवतील. तर त्याचा परिणाम जिल्हा परिषदेमध्ये होऊ शकतो. भाजप आणि शिवसेनेला तो परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल जर त्यांना जिल्हा परिषदेत चांगली कामगिरी करायची असेल तर. केशव उपाध्याय, तुमच्याकडे 1 मिनिट आहे. हीच परिस्थिती उलटी असती तर प्रमोद चिंचोर आमच्यावरती झाडून उलटे सुलटे त्यांनी आम्हाला झाडलं असतं की कसा नोटबंदीचा परिणाम झालाय बघा. पण त्यामुळे मुळामध्ये नोटबंदीच्या विषयावरती सामान्य जनता, अगदी जर गृहीत धरलंच प्रमोद चिंचोरचा मुद्दा, तर सामान्य जनता या सरकारबरोबर आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालं. भारतीय जनता पार्टीचं संघटन, मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील आणि भारतीय जनता पार्टी संघटन यांनी एकत्रित केलेले प्रयत्न, यातनं पहिल्यांदा जे भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांचं स्वप्न होतं की वॉर्डामध्ये कमळ फुललं पाहिजे, जे आजपर्यंत शक्य झालं नव्हतं, ते यावेळी दिसतंय. आता भारतीय जनता पार्टी तुमच्याच अगदी म्हणजे माझ्याकडच्या आकडेवर तर अधिकच आहे, पण तुमच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टी नंबर 1 नगरपालिकेत सुद्धा आहे आणि नगराध्यक्षाच्या संख्येमध्ये सुद्धा 1 नंबर आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेत आणि जे स्वप्न होतं ते साकारताना दिसतं. बरं, अभय देशपांडे, शेवटचं 1 मिनिट तुमच्याकडे. मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्था वेगवेगळ्या लढवण्याचा निर्णय बहुतांश पक्ष कायम हेतुपूर्वक घेत असतात. त्याच्यातून पक्षाचं केडर तयार होत असतं. जोपर्यंत पक्षाचं केडर मजबूत होत नाही तोपर्यंत तुमच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी झटणारा, तुमच्यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणारा एक फळी तयार होत असते. दुसऱ्या नेतृत्वाची फळी तयार करायची असते. त्यामुळे मला वाटतं यावेळेस कॉन्शियसली हा निर्णय घेतला होता. मागच्या निवडणुकीचे निकाल बघितले तर 86 नगर परिषदांमध्ये भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता. या वेळेस ती परिस्थिती त्यांनी स्वतः म्हणजे कॉन्शियसली ते प्रयत्न करून, एफर्ट्स करून ती बदललेली आहे. आता याच निवडणुकामध्ये शिवसेनेचंही केडर जरी नेत्यांनी प्रयत्न नाही केले तरी खाली किती प्रमाणात मजबूत आहे याचा पण मला वाटतं अंदाज आलेला आहे. आणि याचे स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानाचा पॅटर्न, लोकांचं कौल याच्यामध्ये खूप तफावत असते. तरी पण त्याचा उपयोग, त्याच्यासाठी या सगळ्या केडरचा उपयोग होत असतो आणि याची बांधणी मला वाटतं अशा निवडणुकांमध्ये होत असते. त्यामुळेच 15 वर्ष एकत्र सत्तेत असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं लढत होते आणि त्यावेळेस सुद्धा वेगळं लढण्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं नव्हतं.
म्हणून मला वाटतं की वेगळं लढणं किंवा एकत्र लढणं याच्यावर या निवडणुकीचा कौल ठरत नाही. या निवडणुकीचा कौल असतो तुमचा स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता किती मजबूत आहे, पक्षाचं केडर किती मजबूत आहे, आणि त्या दृष्टीने काही पक्षांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना थोडं बहुत यश आलेलं दिसतंय. नक्कीच पुढच्या काही तासांमध्ये अंतिम होईल, अंतिम म्हणजे पूर्णतः स्पष्ट होईल चित्र. जसं अतुल कुलकर्णी म्हणाले की 23 त्रिशंकू आहेत, ते नेमके कोणाकडे जाणारे आहेत आणि कसे जाणार आहेत तेही स्पष्ट होईल. या सगळ्यावर आपली नजर असणार आहे. या नगरपालिकेच्या नाक्यावर आणखीन काय छुप्या चर्चा सुरू आहेत त्याही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. दरम्यान आता हे सगळे मान्यवर आपल्याबरोबर सकाळपासून चर्चेत सहभागी झाले होते. या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.